आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या देसाई प्लीज प्लीज आता सगळ्यांसमोर तुझा खोटेपणा कबूल कर. सांग सगळ्यांना की तू इथे काही प्रेमापोटी आली नव्हतीस, फक्त आणि फक्त पैशाच्या हव्यासापोटी आली होतीस. म्हणून तर तू तुझ्या बहिणीला इथे आणलंस, तुझ्या आई वडिलांना इथे शिताफीने घेऊन आलीस. संतोष पकडीला. मोठा शानपणा करत तुझी बहीण सोडवायला आली होती. काय वाटलं मी मूर्ख आहे का? एवढ्या सहज सापडशील तू? आणि तू पण खुर्चीचा आवाज करत होती काय घरातल्या लोकांना कळण्यासाठी? थांब, तुला अशा ठिकाणी पाठवतो ना, बघच फक्त तू आता. चल जा घेऊन इला. श्रेयसवर तुझं कधीच प्रेम नव्हतं आणि त्या तुझ्या बहिणीचं पण आमच्या अक्षयावर कधी प्रेम नव्हतं. तर कबूल कर प्लीज. हात सोडतो, आम्ही मोकळं कर. आता आणखी नको फसवूस आमच्या श्रेयसला प्लीज. श्रेयस तू तरी ऐकून घे श्रेयस माझं प्लीज. श्रेयस श्रेयस अक्षय, आम्हाला माहितीये तू खूप हर्ट आहेस, पण बेटा ट्रस्ट मी, जितक्या लवकर या दोन्ही बहिणींचं सत्य तू ऍक्सेप्ट करशील ना, तुझा त्रास कमी होईल आणि कदाचित आम्हाला माफही करू शकशील. प्लीज. अक्षय तू प्लीज माझं ऐकून घे. आई बाबा हे बघा, हे आपल्या श्राऊचं कानातलंय. याचा अर्थ श्राऊ इथेच होती. त्या फाईल्स एकदा रिचेक करा. हा, आणि वाटलं तर मला पाठवा. मी तिथे येऊ शकणार नाहीये, पण काही अडचण आली तर मला पाठवा, मी चेक करीन. ओके ओके, थँक्यू. श्रेयस मला बोलायचंय. तू थांब श्रेयस. माहितीये मला तू चिडलायस माझ्यावर. मी असं म्हणत नाही की तू चिडू नकोस, तुझा पूर्ण हक्क आहे. पण या सगळ्यात श्रावणीचा काय दोष आहे? तिने कुणाचं काय वाईट केलंय श्रेयस? तिने तिचं प्रेम गमावलंय, तिचं बाळ गमावलंय. हे बघ हे बघ, हे तिचं कानातलंय श्रेयस. त्या स्टोर रूम मध्ये सापडलं जिथे तिला बांधून ठेवलं होतं. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. श्रेयस आपण इतक्या दिवसांपासून एकत्र आहे. तू तिला बघतोयस, ती अशी मुलगी आहे का ती कायमचं घर सोडून जाईल? श्रेयस अरे आजची दुसरी रात्र आहे, ती घरी आली नाहीये. प्लीज समज मला. माझ्यासाठी नाही, निदान अक्षयसाठी तरी प्लीज मला मदत कर तिला शोधायला. श्रेयस माणूस की म्हणून प्लीज. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये आराध्या, खरंच सांगतोय, माझा विश्वास नाहीये. जी मुलगी लग्नासारखं पवित्र नातं खोट्याच्या आधारावर जोडू शकते, जिच्या बरोबर आयुष्यभर साथ देण्याची वचनं घेतली, त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, ती मुलगी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या बहिणीचा पायरी म्हणून वापर करू शकते. नाहीये माझा विश्वास. आणि प्लीज तुला रिक्वेस्ट करतोय मी, तुला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नसेल तर माझ्या समोर येऊ नकोस, मला चेहरा दाखवू नकोस. मी सांगितलंय तुला एकदा, मला नाही मदत करायची आहे तुला. बाप्पा कुठे रे माझी श्राऊ? आणि ती खोटं का बोलते माझ्याशी? आज जर श्रेयस माझ्या बरोबर असता तर परिस्थिती नक्कीच वेगळी असती. पण काहीही झालं तरी मी माझ्या श्राऊला सासूबाईंच्या मगरमिठीतून सोडवून आणणारच.
संजय, हा ताई. हिला इथे आणताना कोणी पाहिलं नाही ना? नाही नाही ताई, उलट आपल्या घरातलं स्टोरूम तू उघडत होते ना, तेव्हा मला वाटलं की आम्ही पकडलं जातो की काय. पण ताई, तू शिताबीने आम्हाला बाहेर पाडलं आणि इथे येताना पण आम्हाला कोणी पाहिलं नाही ताई. गुड. ए ए उठ उठ. हा, आज झोपा काढते. गप्पा बस. I said quiet. सांगितलेलं कळत नाही. हा, गप्पा बस म्हटलं होतं ना. एक काम सांगितलं होतं, एक. फोनवर बहिणीला कन्व्हिन्स करायचं होतं की ताई आय एम ओके, सुखरूप आहे मी, काही काळजी करू नको, मी काम संपलं की लवकर परत येणार आहे. पण नाही, तुझ्या घाणेरड्या ऍक्टिंग मुळे हा सगळा आमचा व्याप वाढलाय. तुला काय वाटतं हे सगळं कोण काय होणार आहे? हा, तुझी बहीण येणार आहे इथे सोडवायला? असं काही होणार नाहीये. आणि समजा आलीच तरी लक्षात ठेवा, काहीही सांगायचं नाहीये तिला, काहीही सांगायचं नाही. प्लीज सोडा ना, प्लीज. गप्पा बसायला सांगतो ना आम्ही. मग काय झालं? ओ, पाया पाय दिला का आम्ही? अगं तुम्ही दोघी बहिणी पण असंच करताय, आमच्या पायावर पाय देण्याचा प्रयत्न करताय. डोंट डू दॅट, आय सेड. नाहीतर आम्ही तरी तुला सोडवणार किंवा तुझी बहीण तुला येऊन सोडवून घेऊन जाणार. कारण घरी जायचंय ना, घरातले सगळे तुझ्या साक्षीची वाट बघताय. साक्ष तर द्यायची, पण ती आमच्या बाजूनी. डू यू अंडरस्टँड? मी असं काही नाही करणार. हे सगळं माझ्या ताईने माझ्यासाठी केलं, मी असं काही नाही करणार. नाही करणार? नक्की? तू आमचं ऐकलं नाहीस ना, तर आम्ही तुला काहीच करणार नाही. डोंट वरी, तुला काही नाही करणार आम्ही. जे करणार ते तुझ्या बहिणीला करणार. दुखलं ना खूप, हे लक्षात ठेवायचं. कारण तू जर आमचं ऐकलं नाहीस ना, आत्ता तुला जितकं दुखलं ना त्याच्या 4 पट त्रास होईल. असा मृत्यू आम्ही तुझ्या बहिणीला देणार, तुझ्या लाडक्या ताईला देणार. मग ऐकायला पाहिजे आमचं. हा, जस्ट फॉर युअर रिमाइंडर. हा, म्हणजे पुन्हा तुझ्याकडनं चूक व्हायला नको.